सो बघू शकता गाईज आम्ही आले कॉटनच्या बघू शकता एक फक्त 100 रुपयाला जोडे भेटते 100 रुपये पण गाईज तिथे खूप महाग आहे. सो बघू शकता मार्केट गाईज पेरू आहेत 80 रुपये किलो. बघू फायनली आम्ही घेतलेले आहेत पेरू. सो आता इथून झालेलं आहे कस्टमाइज करून पण भेटतात कारण इथे कपडे भेटणार त्याच्यानंतर तुम्ही कस्टमाइज करा. खूप छान छान आहेत कपडे बघू शकता गारमेंट्सच आहे इकडे. सो बघा फायनली आम्ही चला काय आता फायनली बरणी घेतलेली आहे ओरिओ बिस्किटची आणि सो बघू शकता ओरिओ काढलेलं आहे पॅकेटातून आणि आता लावून घेते सर्व ओरिओ बिस्किट. हॅलो एव्हरीवन, कसे सर्वजण? आय होप सर्वजण मस्तच असतील ना. सोनू पाटील या ब्लॉगमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग आहे आम्ही चाललेलं आहे माझं दुकानाचं कसं रुटीन आहे ते दाखवलेलंच आहे ना तुम्हाला अगोदर या ब्लॉगमध्ये. सो आता चाललेलं आहे मी सामान आणायला वापस. सो चला या माझ्यासोबत ब्लॉगमध्ये कंटिन्युअस राहा. सो गाईज बघू शकता आलेलं आहे मार्केटमध्ये. बघू शकता इकडे मम्मी काय घेते बघू शकता तुम्ही. इकडे खूप व्हरायटी स्वस्त आहेत. क्लिपं 30 रुपये खूप व्हरायटी आहेत क्लिपांच्या. सो बघू शकता इकडे फ्रूट आलेले कसे आहेत 100 रुपये. बघू शकता खूप मार्केट भरलेलं आहे. बुधवारचा मार्केट असतो हा. सो बघू शकता तुम्ही इकडे. सो बघू शकता गाईज आम्ही आले कॉटनच्या बघू शकता एक फक्त 100 रुपयाला जोडे भेटते 100 रुपये पण गाईज तिथे खूप महाग आहे. सो बघू शकता मार्केट गाईज खूप बघू शकता किती मार्केट भरलेलं आहे. बघू शकता रेट पेरू आहेत 80 रुपये किलो. बघू फायनली आम्ही घेतलेले आहेत पेरू. सो आता इथून झालेलं आहे कितीला आहे 30 रुपयाला आणि बघू शकता इकडे खूप आहे क्राऊड्स. अजून काही एवढं मार्केट भरलेलं तर वाटत नाही. नेक्स्ट टायमाला आलेला म्हणजे खूप क्राऊड्स होता गाईज बघू शकता. सो गाईज बघू शकता आम्ही फ्रॉक्स काढून तर बघ ना अजून. सो बघू शकता तुम्ही इकडे घेतलेले फ्रॉक्स. कितीला प्राईस सांग प्राईस सांग प्राईस. तिथे खूप छान छान फ्रॉकीस आहेत बघा लहान मुलांच्या. हा पण ही आतमधून कशी वाटते बरीच वाटेल ते एकदम आहे ना. फायनली घेतलेली आहे आम्ही फ्रॉक आमच्या प्रिन्सेससाठी. सो तुम्हाला पण यायचं असेल तिथे खूप कपडे भेटू शकतात तुम्हाला. इथे कस्टमाइज करून पण भेटतात कारण इथे कपडे भेटणार त्याच्यानंतर तुम्ही कस्टमाइज करा. खूप छान छान आहेत कपडे बघू शकता गारमेंट्सच आहेत इकडे. सो बघा फायनली आम्ही घेतलेली आहे. चला कंट्रोल प्रिंट है कंट्रोल प्रिंट बहुत महंगा आता है 700-800 रुपये मीटर है. सो गाइस बघू शकता फायनली आम्ही मस्त घेतोय. कितीला मम्मी? 10 रुपया 10 रुपया. सो बघू शकता मम्मीने घेतलेली आहे शापू बघू शकता तुम्ही. मेथी आणि शापू. सो किती प्राईस सांग? 20 रुपये. शकता कोथमीर 10 रुपये जुडी आहे.
आता पूर्ण घेतलेलं आहे दुकानासाठी कोथिंबीर, कारण खूप पावसामुळे महाग झालेले आहेत भाजी. बघू शकता केवढी भाजी घेतलेली आहे. अजून अर्धी भाजी लागता. मम्मीनी भाजी घेऊन आता निघालेलो आहे. आम्ही डायरेक्ट आता भाजी घेतलेली. शकता इकडे घेते गाजर. कशी आहे? पाव किलो. अच्छा गाईज बघू शकता 15 रुपये पाव किलो गाजर आहे. घेतलेली मम्मीने. कशी आहेत मम्मी? 20 रुपये पाव किलो गाईज बघू शकता तुम्ही. तो बघू शकता घेतलेले आहे. काकाने आम्हाला कढीपत्ता पण दिलेले आहे फ्रीमध्ये. तो बघू शकता सर्व भाजी झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे दुकानात सामान आणायला. तो बघू शकता इथून जाणार आहे. बाकीचं ब्लॉग कंटिन्यू करते. बघू शकता खाण्यामध्ये आता आलेलं आहे. पाणीपुरी असं बघू शकता. मम्मी खाते पाणीपुरी. असं बघू शकता पाणीपुरी खाते मम्मी. पहिला बाईट घेतलेलं आहे. बघू शकता फायनली आम्ही आलेलं आहे दुकानात सामान आणायला. असं बघू शकता इकडे सामान घेते मम्मी. बघू शकता डेलीचं सामान आम्हाला एवढं लागतं गोणी भरून. असं बघू शकता तुम्ही इकडे. आता माल झालेला आहे भरून आणि मम्मी घेणार आहे सामान उचलून. नाही तर आम्ही चाललोय घरी. गाईज बघू शकता आता मी सामान घेऊन आलेली आहे आणि गाईज खूप दम पण लागला आहे. सो मी ब्लॉगमध्ये बाकीचा ब्लॉग मी तुम्हाला नंतर कंटिन्यूस करते, कारण गाईज खूप दम लागलेला आहे. सध्या दम खाते आणि बाकीचा ब्लॉग तुम्हाला नंतर कंटिन्यूस करणार आहे. सो फायनली गाईज आता मी दुकानात आलेली आहे. सो बघू शकता तुम्ही आता मी सामान लावायला घेतलेलं आहे. दुकानामध्ये एंट्री करते आणि बघू शकता आता हे 2 चाऊमिन बाहेर तिकडे लावणार आहे. एक डिंगडोंग आहे आणि अजून बाकीचा गोणीचा माल काढायचा आहे. सो आता मी गोणीतून माल काढते. गाईज बघू शकता तुम्ही आता मी माल बसलेला आणि आता एक एक करून सर्व माल मी लावणार आहे. सो बघू शकता इकडे सर्वीकडे माल सर्व ॲड करते आणि आता ब्लॉग मी कंटिन्यू ठेवते. तुम्ही बघू शकता मी माल कसं लावते ते. सर्वप्रथम आता बघू शकता बघत ह्या बिस्किटांच्या ह्याच्यामध्ये ठेवते. तिकडे सर्व बिस्किटांचं आहे बघू शकता तुम्ही. तो आता मी लावून पहिला घेतलेला आहे हॉर्लिक्स. तो हॉर्लिक्स लावून घेते आणि इकडे कुरकुऱ्यांचा बघू शकता तुम्ही 5 टक्के आहे. लावतो आम्ही बघू शकता तुम्ही इथे. आणि इकडे घेतलेला आहे कांदा लसूण मसाला. ज्यूस आहे ना मी कम्फर्टचं 2 टक्के किती ती पण कोणती पण लागते तिला पोलिस नाही पण बॅग घालून आत्ते 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 करून ती बोलते नाही बाबा ती कायदे पण का होतं नाही खूपच पाहिजे नाही. मी लसूण ठेवून ठेवते नंतर बाजूने धुतल्यानंतर लावणार आहे. सो मी इकडे घेतलेलं कॉफी पण लावून घेते. आणि झालेलं आहे ओरिओ बिस्किटचा. तो ओरिओ बिस्किटच्या बरणीमध्ये घालायचं आहे. सो आता चला चला काय आता फायनली भरून घेतलेली आहे.
ओरिओ बिस्किटचे आहे. सो बघू शकता ओरिओ काढलेलं पॅकेटातून आणि आता लावून घेते सर्व ओरिओ बिस्किट. शकता तुम्ही पटापट लावून घेते कारण दुपारची काय गाईज गिराकं नसतात. सो त्यामुळे सर्व सामान लावून घेते. बघू शकता तुम्ही फायनली झालेलं आहे. मी राहिलेली आहे सनराईज कॉफी. सो बघू शकता तुम्ही सनराईज कॉफी लावून घेते आता. सो दोन्ही पण आता सामान लावून झालेलं आहे. बघू शकता गाईज कारण दुपारचं काही क्राऊड नसतो. सो त्यामुळे सामान लावायला बेटर पडतं. सो त्यामुळे ते लावून झालेलं आहे. आणि आता बघूया चला. मी आता गोणीची घडी मारून घेते. गाईज बघू शकता झालेलं आहे. फायनली सर्व झालेलं आहे. बघू शकता गोणी पण ठेवलेली आहे जागे. आणि आता हे 2 सामान आहेत ते बाहेर लावते. तो बघू शकता आता फायनली आलेलं आहे चाऊमिन. आणि इकडे बघा डिंगडॉंग आहे तो डिंगडॉंग लावून घेते. आणि आता पूर्ण ओव्हरऑल झालेलं आहे सर्व सामान लावून. इकडे बघू शकता चाऊमिन पण लावलेलं आहे. आता हा डिंगडॉंग घेतला आहे. डिंगडॉंग पण लावून घेते. सो बघू शकता फायनली सर्व आता लावून झालेलं आहे. शॉपचं बघू शकता तुम्ही नवीन बर्नीमध्ये चॉक हे आलेलं आहे चिंच. लहानपणीची आठवण आली की नाही गाईज. बघू शकता तुम्ही बाकी सर्व माल लावलेला आहे. आता नवीन बिस्किट पण गाईज आलेत बघू शकता तुम्ही. गाईज बघू शकता दुकान तर आपलंच आहे. सो आता मला लागलेली आहे खूप भूक. मग आता काय करू असं वाटलं तर काही खायसारखं मन तर होतं. ऑब्वियसली दुकान म्हटलं तर प्रत्येकाला आवडतं काय नाही काय खायला. सो मी आता घेते भेल. बघू शकता गाईज तुम्ही बालाजीची बघू शकता तुम्ही भेल घेते शेव मुरमुरा. सो गाईज बघू शकता तुम्ही आता शेव मुरमुरा खायला घेतला आहे. या तुम्ही पण खायला. दुकानामध्ये बसून ना मला काय ना काहीतरी भूक लागते. सो म्हणून मी आता घेतलेली आहे भेल खायला. आणि भेल खाऊन झाली तर लगेच तुम्हाला मी बाकीचं सामान पण भरपूर आवडतं आहे तो दाखवते तुम्हाला या ब्लॉगमध्ये. तर नक्की कंटिन्यूअस राहा तुम्हाला बघायला भेटेलच. चला बघू शकता खरं तुम्ही पण. फायनली गाईज आता सर्व खाऊन झालेलं आहे. आणि आता मी लावायला घेते साबण. सो बघू शकता सरगम साबण आहे. सो बघू शकता तुम्ही आता सरगम साबण घेतली. बघू शकता तुम्ही कारण खूप जड आहे ही पेटी मला उचलताही जमत नाही. सो म्हणून एक असं बंच घेऊन सो आता मी लावायला सुरुवात करते. फक्त कमी खूप काय राहिलेले आहेत. सो आता इथं लावून घेते सर्व पूर्ण अटॅच करून घेणार आहे. बिकॉज इथं सर्व सामान संपलेलं आहे साबणाचं. साबण लावून घेते बघू शकता तुम्ही. सो बघू शकता हे बघा बंचेस लावते कारण खूप जड आहे. मला तर काय उचलता जमत नाही म्हणून हे बंच लावून घेते. बघू शकता सरगम साबणाची पेटी. सो इथून द्यायचं आणि इथे लावून घ्यायचे पटापट. बघू शकता सरगम साबणाचं लावलेलं आहे इथे. आणि आता इथे रिन साबण संपलेलं आहे. सो आता रिन साबणाची पेटी काढते. आता सरगम साबणाची पेटी आता मी ठेवून देते. बघू शकता आता रिन पेटी घेतलेली आहे. आता ह्याचे पण तसे बंच घेणार कारण बिकॉज ही पण पेटी खूप जड असते म्हणून मला जमत नाही. 4 बंच घेतलेले आहेत. 4 बंच लावून घेऊन ते कारण रिन साबण तर काहीच राहिलेलं नाही. सो म्हणून आता सर्व साबण संपणार आहेत. थोडेसेच राहिलेत बघू शकता बॉक्समध्ये पण. ओ नो गिर गया. सो पडले बघू शकता तुम्ही. सो आता अजून आहे पूर्ण थर लावून घेते. चलो लगाया. हेच गरम पण होतं आहे खूप पाऊस पडतो आहे तरी पण काही हवा सुटत नाही काय नाही. सो
चला लावून घेतलेले आहेत बंच साबणाचे. आता अजून 2 लावायचे आहेत, झाले. बघू शकता काही एकच लाईन राहिलेली आहे साबणाची, आता ती पण संपणार आहे ना. सो बघू शकता तुम्ही फायनली डन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही इथे 2 साबण राहतील ॲक्च्युली मला वाटतं असं, बिकॉज तेवढीच लाईन राहिलेली आहे, कारण एक्स्ट्रा नाही लावू शकत नाही तर पडणार कधीची. बिकॉज 3 साबण राहिलेले आहे, तर ते 3 साबण कुठे लावू, ॲडजस्टमेंट करते कुठेतरी. बघू शकता तुम्ही, बघू शकता गाईज फायनली डन झालेलं आहे साबण लावून. सो कारण ते 3 साबण इथं राहिले ते इथे अटॅच केले आणि इकडचे लक्ष्मी इकडे अटॅच करून दिले. बघू शकता तुम्ही फायनली आता लावलेले आहे. आणि आता मी पेटी बंद करून ठेवते. सो बघू शकता दुपारी जास्त गर्दी नसते गाईज, म्हणून सर्व सामान मला लावलं आणि आता थोडंसं आराम करते. सो बाकीचा ब्लॉग मी तुम्हाला नंतर कंटिन्यूअस करेल. चला गाईज.